राज्यात पालकमंत्री पदाचा घोळ बरेच दिवस झाले सुरू होता. तो आता एकदाशी सुटला आणि पुण्याचा कारभारी होऊन अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांचा कसा करेक्ट कार्यक्रम केलाय तेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके. कानामागून आली आणि तिखट झाली ही म्हण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हीच म्हण सध्याच्या राजकारणाला लागू होती. अजित पवारांची 3-1 महिन्यापूर्वी सत्तेच्या महायुतीत एंट्री झाली, पण नावाप्रमाणे दादांची दादागिरी भाजपला आणि शिंदे गटाला भारी पडली आणि त्यातल्या त्यात चंद्रकांत पाटलांना जास्त. म्हणजे अजित पवारांच्या नाराजी पुढे भाजप झुकलं आणि चंद्रकांत पाटलांना 2 पावलं मागं घेत पुण्याचं पालकमंत्रीपद दादांना द्यावं लागलं. त्यामुळं आता पुण्याचे कारभारी अजित पवार असणार आहेत. पण संख्याबळ जास्त असून आणि दिल्लीत ताकद असून सुद्धा एका दादाने दुसऱ्या दादांचा करेक्ट कार्यक्रम कसा केला जाणून घेऊया. तर अजित पवारांनी 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि इतकंच नाही तर अजून 8 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देत शिंदे फडणवीसांच्या सत्तेत सामील झाले. अजित पवारांची सत्तेत एंट्री होताच मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून वाद सुरू झाला. खातं वाटप झालं, पण जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नव्हता. त्यामुळे अजित पवार यांच्या कथित नाराजीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक्सच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यात 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. आता पहिली यादी ती अशी होती: पुणे अजित पवार, अकोला राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर चंद्रकांतदादा पाटील, अमरावती चंद्रकांतदादा पाटील, भंडारा विजयकुमार गावित, बुलढाणा दिलीप वळसे पाटील, कोल्हापूर हसन मुश्रीफ, गोंदिया धर्मराव बाबा आत्राम, बीड धनंजय मुंडे, परभणी संजय बनसोडे, नंदुरबार अनिल पाटील, वर्ध्याला सुधीर मुनगंटीवार. या यादीनुसार नाराजी का असेना, पण अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांकडून पुणे जिल्हा शेवटी आपल्याकडे वळवून घेतलाच. पुणे शहरासह ग्रामीण भागात पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी पालकमंत्री पद हे महत्वाचं असूनही राजकीय वाटाघाटीत भाजपनं 1 पाऊल मागे घेतलं आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडील पद पवार यांना बहाल केलं. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या तरी पवार यांचीच सरशी झाली आहे. उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. पण अजित पवार सत्तेत आल्यापासून पुण्यासाठी किती आग्रही होते हे आपण सगळ्यांनी पाहिले. म्हणजे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटलांनी आपली बाजू भक्कम करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावत समस्या सोडवणं, विकास प्रकल्पांना गती देण्यावर जोर लावला. दुसरीकडे पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेऊन पुण्यातील विषय हाताळत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गेले काही महिने कुरघोड्या पाहायला मिळत होत्या. पालकमंत्री नसतानाही पवार यांनी पुण्यात बैठकांचा धडाका लावल्यानं पाटील नाराज होते. तशी नाराजीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. पण तरीही अजित पवार पुण्यात लक्ष घालतच होते. त्यात महाविकास आघाडी सरकार असताना पालकमंत्री पवार यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीतून मंजूर सुमारे 800 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केलेला होता आणि सत्तांतरानंतर पाटील पालकमंत्री होताच पवार यांनी मंजूर केलेल्या आराखड्यातील 300 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली गेली. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. पवार यांनी सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार वापरून ही कामं पुनर्गठित केली. यातील बहुतांश कामं निधी अभावी कागदावरच आहेत. मात्र आता पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदही आल्यानं जिल्ह्यातील कामांना निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पाटील पालकमंत्री असल्यानं पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना मोठा आधार होता. जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून कामं करून घेतली जात होती. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी थेट पाटील आदेश देत होते. तसेच ते शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघात फिरून
कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत होते. पण आता हे पद गेल्यानं त्यांना थेट हस्तक्षेप करता येणार नसल्यानं कार्यकर्त्यांची अडचण होईल. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप पुणे शहरासह जिल्ह्यातून खासदार आमदारांची संख्या वाढवायची रणनीती आखत होता. त्यात पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची होती. पण आता पवार पालकमंत्री झाल्यानं भाजपऐवजी त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना बळ मिळणार. पुणे शहरातही राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक पदाधिकारी पवार यांच्या गटाचे बाजूने झुकले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीतही त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता असल्यानं भाजप आणि शरद पवार यांच्या गटाला धोक्याचा इशारा मिळाला आहे, एवढं मात्र नक्की. या राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोल हटके या आपल्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.